90% लोकांना हे माहीत नाही आहे की टरबूजाचा वरचा आणि खालचा भाग कापून म्हणजेच हिरवा आणि लाल भाग काढला की हा पांढरा भाग जो उरतो याचे आपण छोटे छोटे काप केले आणि हे जर आपण 10 मिनटं पाण्यामध्ये उकळवून घेतले आणि त्याच्यातून नंतर गाळून घेतले आणि परत त्याच पातेल्यामध्ये जर आपण 2 कप साखर आणि सेम प्रमाणात पाणी टाकलं की हा बनवलेला जो पाक आहे त्याच्यामध्ये हे आपले टरबूजाचे जे कट केलेले तुकडे आहेत ते त्याच्यामध्ये टाकून एक 10 ते 15 मिनटं उकळून घेतल्याच्यानंतर थंड झाल्यावर त्याला आपण काढून घेऊन एका फूड कलरमध्ये मिक्स करून घेऊन रेड ग्रीन येलो तुमच्याकडे जो असेल तो असं मिक्स केल्याच्यानंतर याला 2 दिवस वाळवून ठेवल्याच्यानंतर ह्याची खूपच छानपैकी मस्तपैकी टूटी फ्रुटी तयार होते. तर तुमच्या मुलांनाही आवडत असेल तर नक्की बनवून पहा घरी.